बघा, इलेक्ट्रिकल टूल्स अँड इक्विपमेंट फॉर मेंटेनन्स. मेंटेनन्स करताना काही टूल्स आपल्याला बघायचे आहेत. हँड टूल्स किंवा प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वेगळे. प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट कोणकोणते? हँड ग्लोव्ज, रबर मॅट, त्याच्यानंतर गॉगल्स. हे काय प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहे. आणि हे हँड टूल्स आहेत, म्हणजे रिअल लाईफमध्ये आपण जे वापरतो. तर सुरुवात कुठूनही केली तर हरकत नाही. तर हे व्यक्ती आणि त्याच्याकडे हँड टूल्स आहेत. तर इथं पहा, हे काय आहेत? खिळे आहेत तुमचे साधे. ओके, खिळे कशासाठी वापरतो? खिळे आपण काहीतरी जमीन म्हणजे भिंतीमध्ये वगैरे ठोकून काही एखादी फ्रेम वगैरे बसवायची असेल किंवा अजून काही करायचं असेल तर आपण ते खिळ्याचा वापर करतो. त्याच्यानंतर नट बोल्ट, नट आणि त्याला बोल्ट अशा पद्धतीची सिस्टीम असते. तर ते बघा, इथं बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. हा बोल्ट आहे आणि हा नट आहे. हा बोल्ट आहे आणि हा नट आहे. आपण उलटं सुलटं करतो सांगताना बऱ्याच वेळेस. ओके, त्याच्यानंतर स्क्रू आहे. स्क्रू म्हणजे काय? अशा स्क्रू त्याला आपण काय करतो? फिरून फिरून त्याच्या भिंतीमध्ये घालण्याचं काम करतो. हे स्क्रू आहेत. त्याच्यानंतर हे काय? तुमचं स्क्रू ड्रायव्हर आहे. ओके, स्क्रूला आतमध्ये बसवण्याचं काम करतं. त्याच्यानंतर हे काय? तुमचं टोचा. टोचा म्हणजे त्याला आपण काय करतो? छिद्र पाडण्यासाठी याचा वापर करतो. ओके, बऱ्याचदा आपल्याला नुसतं पंच करायचं असेल, वन साइडेड पंच, तर तिथं वापरतो. त्याच्यानंतर हे काय? सॉ आहेत, वेगवेगळ्या करती. तर तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या करती. तर ही साधी हँड सॉ आहे. त्याच्यानंतर हे बॅक सॉ म्हणजे पुढं मागं अशा पद्धतीची सॉ आहे. त्याच्यानंतर हे कोपिंग सॉ आहे. त्याच्यानंतर हेग सॉ आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कटिंग. आता हे तर काय, मोठे झाडं कापण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. ओके, तर हे वेगवेगळे सॉ आहेत. त्याच्यानंतर हे काय? हे विंचेस आहेत. तुम्ही बघा, ते आपण काय म्हणतो त्याला मराठीत? पाना म्हणतो. तर एखादं नट बोल्ट जे आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे? लूज करायचे, टाईट करायचं. तर त्यासाठी आपण याचा वापर करतो. हे ॲडजस्टेबल बेंचेस आहेत, म्हणजे ॲडजस्टेबल पाना. त्यांना आपण काय करतो? कोणत्याही साईजचा हे असेल तर ते आपण काढू शकतो. त्याच्यानंतर हे हॅमर्स आहेत. ओके, आता हे हॅमर हे खिळे ठोकण्यासाठी वापरतात आणि दुसऱ्या साईडने खिळे काढण्यासाठी पण वापरतात. ओके, हे मॅलेट जे आहे हे आपण कशासाठी वापरतो? हे लाकडाचा पार्ट असतो, तोच साईज देण्यासाठी वापरतो आपण. ओके, त्याच्यानंतर हे स्पिरिट लेवल. जर फडची वगैरे बसवायची असेल किंवा असं काही टेबलवर काही हे करायचं असेल लेवल, तर या स्पिरिट लेवलचा वापर करतो आपण. त्याच्यानंतर पॉकेट नाईफ. तर याच्यामधून आपण एअर गॅप मोजतो, स्टेटर आणि रोटरचा. तर याला फिलर गेजसुद्धा म्हणतात. या पद्धतीचे इक्विपमेंट्स तुम्ही बघितले असेल. त्याच्यानंतर सीझर्स, कैची बघितली असेल. कैची आपण वेगवेगळे वायर कापण्यासाठी किंवा मग काही कट करण्यासाठी वापरतो. ओके, चिकट टेप किंवा अजून इन्सुलेटिंग टेप जो आहे तो कट करण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर ड्रिलिंग मशीन. ते ड्रिलिंग मशीन. त्याच्यानंतर हे ब्रेस. हे काय? एखाद्या जमिनीमध्ये म्हणजे भिंतीमध्ये वगैरे छिद्र वगैरे पाडून हे नट बोल्ट वगैरे बसवायचं असेल तर त्याच्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर वेगवेगळे प्लायर्स आहेत. बघा, हे 4-5 प्रकारचे प्लायर्स. पहिली आहे लाईनमॅन प्लायर. लाईनमॅन प्लायर ही अशी प्लायर आहे की ती कट पण करते, वायरला छिलते पण. त्याच्यानंतर त्याला कधी कधी ते ठोकण्यासाठी पण मदत करतात. लाईनमॅनची सगळेच कामं याने होऊ शकतात म्हणून त्यांना लाईनमॅन प्लायर म्हणलं. त्याच्यानंतर हे नोज प्लायर. याला तोंड असतं, पुढं निडल्स असतं. ओके, तोंड असतं म्हणजे काय होतं? एखाद्या छोट्या पार्टमधून जर वायर ओढून काढायचं असेल तर याचा वापर होतो. त्याच्यानंतर हे मीटर टेप आहे. त्याच्यानंतर हे टूल बॉक्स. हे सगळे मटेरियल आपण ह्या टूल बॉक्समध्ये टाकू शकतो. हे मीटर टेप मोजमाप करण्यासाठी वापरतो आपण. त्याच्यानंतर हे प्लंजर आहे. याच्यामध्ये आपण ते मटेरियल टाकून देतो. त्याच्यानंतर हे गन आहे, ग्लू गन. ओके, म्हणजे एखादा पार्ट चिपकायचा असेल तर ते गनने चिपकवतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक ड्रिलिंग मशीन. आता हे दोन्ही ड्रिलिंग मशीनच आहेत. ओके, त्याच्यानंतर हे हँड स्क्रू आहे. ओके, हाताने फिरून एखादा पार्ट जर आपल्याला हे करायचं असेल. त्याच्यानंतर ही डायगोनल प्लायर आहे, चौकोनी शेपची प्लायर असते. त्याच्यानंतर हे स्प्लिट जॉईंट प्लायर आहे. तर एखादा जॉईंट काढण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी किंवा स्प्लिट करण्यासाठी याचा वापर करतात. हे मल्टीमीटर आहे, मल्टिपल क्वांटिटी मोजण्यासाठी आपण याचा वापर करतो. तर हे सगळे जे आहेत ना इलेक्ट्रिकलचे टूल्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, ते आपण मेंटेनन्ससाठी वापरतो. मशीनचा मेंटेनन्स करायचं असेल, मशीनला खोलून त्यामधून त्याचं रिपेरिंग जर पार्ट करायचं असेल, टेस्टिंग करायची असेल, तर ह्या टाईपचे इक्विपमेंट्स हे त्या ऑपरेटरला किंवा मेंटेनन्स करणाऱ्याला लागतात. येते लक्षात? सो दीज आर द इक्विपमेंट यूज फॉर मेंटेनन्स पर्पज. ओके.